नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या पद्धतीनं आपण पाहत आहोत ट्रेंड, USनं सध्या ॲडवायझरी जारी केली इराणमध्ये. परिस्थिती लक्षात घेता असं वातावरण निर्माण झालं आहे का खिमनई सरकारनं जो प्रोटेस्ट चालू होता त्याच्यात डायरेक्ट शूट अँड साईडचा ऑर्डर देत 12,000पर्यंत प्रोटेस्टरला मारण्यात आला आहे. कारण की हे न्यूज आपण कन्फर्म नाही सांगू शकत, बिकॉज तिथं पूर्णपणे इंटरनेट बंद आहे. तिथून कोणत्याही पद्धतीच्या न्यूज व्हायरल होत नाही, कोणत्याही पद्धतीचा तारतम्य तिथून जुळून नाही राहिला आहे. त्यानं काहीच चालून नाही राहिला. अमेरिका डेट थ्रेट बघून तिथं ॲडवायझरी जारी केली किंवा काही अमेरिका मोठा करणार आहे, इराणवर हमला करणार आहे किंवा जाऊन मोठ्या प्रमाणात, ते आता आपल्याला काही दिवसात पता लागतीलच. ठीक आहे. सोबतच अमेरिका एवढा वर चढवून राहिला आहे त्याचा पाठिंबा घ्यायला, आणि इकडं खिमनई त्याचा पुरा पत्ता कट केला आहे. कारण की जर त्याच्यासोबत जर कोणते देश व्यापार करत असतील तर त्याच्यावर ॲडिशनल 25% टॅरिफ लावण्यात येईल. जसं मॅक्झिमम त्याच्यासोबत ट्रेड चालते चायनाचा, ठीक आहे, त्याच्यानंतर इंडियाचा, ठीक आहे, बाकी जर्मनी आहे, टर्की आहे, ह्या देशांवर प्रभाव पडतील. कारण की त्याला लागणाऱ्या आवश्यक वस्तू चायना इंडिया सप्लाय करतो आणि त्याच्या बदल्यात तिथून इराण तेल, कारण की इराण ओपॅक नेशन आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्रीजमध्ये येतो, ठीक आहे. त्याच्यापाशी जगातलं 3rd नंबरचं रिझर्व आहे. पण त्याचा जर मालच कोणी घेतला नाही, त्याच्यापाशी डॉलरच नसला तर तो दुसऱ्या देशासोबत ट्रेड कोणत्या पद्धतीनं करतील. करन्सी तर दिवसेंदिवस डबघाईस येऊन राहिली आहे. करन्सी पूर्ण कोलॅप्स झाल्यावानी, बिकॉज कारण की डिव्हॅल्युएशन झालं, ठीक आहे. अमेरिकेनं डायरेक्ट शून्य करून टाकली. तो बंदा एक क्लोज वाणी होऊन जाईल. पुन्हासोबतच व्यवहार नाही होणार. नॉर्थ कोरिया थोडीच आहे त्याच्यापाशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यूक्लिअर वेपन थ्रेट नाही आहे ना, जगाला दाखवायला का भाई साहेब तुम्ही आमच्यासोबत करून राहिले तर आमच्यापाशी एकही हत्यार आहे, आणि त्याच्यावर आमची फुल प्रूफ गॅरंटी आहे का आम्ही फोडतील. बिकॉज त्याला अल्टिमेटम आहे ना, है तो उसको दिखाने के लिए थोडी रखा है. तर मग अमेरिकाला जग सोवरन नेशन आहे, ठीक आहे, ह्याच्यावर जो म्हणून राहिला ते निर्माण करून राहिला, त्याच गोष्टी होऊन राहिल्या, तर मग त्याला तोड काय. तर एकच तोड होऊ शकतो, ज्या पद्धतीनं ज्या आपण ब्रिक्स नेशन आहे किंवा बाकीचे नेशन आहेत, ठीक आहे, ते न एकत्रित होता त्याला जे एक्सपोर्ट करणारे आहेत ते नेशन एकत्रित येणे आणि 1 महिन्यासाठी तरी बाधित करणे आपला ट्रेड. जे की पता लागन का अमेरिका काऊन आहे. अमेरिका जो इम्पोर्ट करतो, ठीक आहे, त्या इम्पोर्टवर अमेरिका चालतो, त्याच्यावर प्रोसेसिंगवर चालतो. अमेरिका त्या लेवलवर जाऊन पोचला. 1 महिन्यापर्यंत जर पूर्ण देशानं एक्सपोर्ट नाही केलं तर अमेरिकेले प्रत्येक गोष्ट तर फ्लाईटनं येणार नाही. ज्या पद्धतीनं डंप करून जर आपण ठेवलं आपल्या देशामध्ये, ठीक आहे, का होतील, पुरं कोलॅप्स होतील. मार्केट सगळं पुरं ट्रेड कितीतरी 1000 करोडाचं नुकसान होतील, बिलियन मिलियन ट्रिलियनपर्यंत. पण त्यानं जर कंबर जर मोडली अमेरिकेची तर अमेरिका पुन्हा वचक्या देणार नाही. बिकॉज ज्या पद्धतीनं भारतासोबत जो ट्रेड चालू होता, ठीक आहे, सिल्क रूट बंद झाल्यावर गरज पडली ब्रिटिशरले, युरोपियनले. ते मार्ग शोधत कुठे आले, भारतात आले. भारतात येण्याच्या पहिलं ते ज्या देशात जाऊन पोचले त्याचं नाव अमेरिका, ठीक आहे, एक बनला. त्याने इंडियन, ठीक आहे, असंच करत जर त्याला गरज आहे, ठीक आहे, जर गरज त्याची बनवून ठेवली तर तो बंदा कुठंतरी मुरतील आणि कुठंतरी आपल्याला त्याचा फायदा होईल. बिकॉज ज्या पद्धतीचं वातावरण तापलेलं आहे आणि ज्याच्यावर तर जे मोनोपॉली निर्माण केल्यावानी होऊन गेला आहे. अमेरिका ब्रँड बनून चालला आहे दिवसेंदिवस. आणि आपण
त्याच्या पाठीमागं बस पिकवत जायचं, कमवत जायचं आणि त्याला एक्सपोर्ट करत जायचं, त्याच्या स्टँडर्डनं एक्सपोर्ट करायचं. ठीक आहे, त्याच्यात त्याला क्वालिटी नाही भेटली तर तो माल वापस पाठवतील. ह्या पद्धतीची परिस्थिती उद्भवते. सोबतच ज्या पद्धतीने ॲडवायझरी जारी केली आहे तर त्याच्यानुसार वाटत आहे का अमेरिका काहीतरी मोठं करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे. त्याची बेस उठून काही इराणमध्ये धिंगाणा करते का खिमनईला जसं माधुरवले उचलून आणलं तशावानी करतील किंवा उडवून टाकतील, सत्ता परिवर्तन करतील, ते आपण बघू. ठीक आहे, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी तेजस गाडे तुमच्यासोबत रोज एक मुद्दा घेऊन येणार आहे. ठीक आहे, सध्या इंटरनॅशनली ट्रेंड चालू आहे तर त्याच्यामुळे इंटरनॅशनली मुद्द्यावर आपण जोड देणार आहोत. ज्या पद्धतीच्या वातावरणात आपण आहोत त्या पद्धतीने आपण नवीन मुद्द्यावर इश्यूवर पुन्हा डिस्कस करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद.